दंडवत प्रणाम। तर आज आपण भगवद्गीतेतला दुसरा अध्यायातला 11वा श्लोक बघणार आहोत। आपल्या आयुष्यातील बहुतेक दुःखाचं कारण काय असतं माहीत आहे का? जे बदलणार आहे त्याला कायमचं समजणं आणि जे आपल्या नियंत्रणात नाही त्याची सतत चिंता करणं। आजचा श्लोक आपल्याला ह्याच गोष्टींवरती शिकवणार आहेत। तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। श्री भगवान वाच अशोच्यानन्वशोच्यस्त्व प्रज्ञावादांच भाषसे गतासुन गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिता। या श्लोकचा अर्थ असा आहे, भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उद्देशून म्हणाले, ज्यांचे दुःख करू नये त्याचे तू दुःख करतोय आणि पोकळ पंडितांच्या गोष्टी करतोय। जे विवेकी ज्ञानी पुरुष असतात ते मेलेल्या लोकांचा किंवा जिवंत लोकांचा शोक कधीच करत नाही। म्हणजेच हा भगवद्गीतेतील पहिला मोठा उपदेश आहे। श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, तुझं दुःख युद्धामुळे नाही तर तुझं दुःख विचारांमुळे आहे। अनेकदा आपल्या आयुष्यातही असंच होतं। आपण एखादी व्यक्ती, एखादी वस्तू किंवा परिस्थिती कायमची राहील असं समजतो, पण या जगात सर्व काही बदलणार आहेत। बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि त्या बदलाचा स्वीकार न केल्यामुळे दुःख निर्माण होतं। आजचं रिअल लाईफ एक्झाम्पल, समजा तुमची एखादं खूप आवडतं नातं तुटलं किंवा एखादी मोठी संधी हातातून गेली। सुरुवातीला तुम्हाला त्याचं खूप दुःख होईल, पण काही महिन्यानंतर तुम्ही पुन्हा उभे राहता, पुन्हा हसायला लागतात। याचा अर्थ परिस्थिती नव्हती तर तुमचा दृष्टिकोन बदलला। आजचा पॉवरफुल मेसेज, भगवद्गीता आपल्याला असं सांगते, जीवनात ते बदलू शकत नाही त्याचा स्वीकार करा आणि जे बदलू शकतं त्यासाठी प्रयत्न करता। दुःख परिस्थितीत नसतं तर दुःख त्या परिस्थितीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन असतो। स्वीकारातून शांती मिळते आणि शांतीतून योग्य मार्ग दिसतो। जग बदलतंय म्हणून दुःख होत नाही तर तुम्ही बदल स्वीकारत नाही म्हणून दुःख होतं। अशाच नवीन नवीन श्लोकसाठी माझा चॅनल सबस्क्राईब करा। दंडवत प्रणाम।